23 जानेवारी 1674 दिलेर खानाचा कोकण काबीज करण्याचा बेत उधळला. दिलेर खानाने आपली किल्ले घेण्याची मोहीम सुरू करण्याचं ठरवलं होतं. मोगलांचा धुमाकूळ पुणे जिल्ह्यात चालूच होता. याच वेळी कोकण भक्कम आणि निर्धास्त होते. महाराजांचे आगरी, भंडारी, कोळी, प्रभू, कोकणी मराठे कोकणची आणि किनारपट्टीची राखण करत होते. शाहिस्ते खानाने कोकणावर पाठवलेल्या एकूण 1 सरदाराचा कोकणी मराठ्यांनी धुव्वा उडवून पूर्ण फजिती केली होती. दिलेर खान आणि मिर्झा राजा यांनीही पुण्याहून कोकणावर आपल्या फौजा पाठवण्याचं धाडस केलं नाही आणि कोकण काबीज करण्याचा बेत उधळला.